उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हापासून आपल्या त्वचेला बरेच प्रकारचे डॅमेज होत असतात. तसं बघायला गेलं तर सन टॅन होत असते, टॅनिंग होत असतं, पिगमेंटेशन वाढत असतं, सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपली स्किनवर लवकर रिंकल्स येतात, डार्क स्पॉट वाढतात, बरेच प्रॉब्लेम असं आपल्याला उन्हापासून होत असतात. तर या उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, तर काळजी घेण्यासाठी आपण 15 टिप्स आज बघणार आहे. तर खूप इझी टिप्स आहेत, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की यामध्ये मी तुम्हाला बोनस टिप पण देणार आहे, त्याच्यामुळे बोनस टिप ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलंच पाहिजे. तर चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आठवड्याच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आहेत तुम्ही पाहत राहा. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, कारण की आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची. त्यासाठी आज आपण 15 इझी टिप्स बघणार आहेत. तर चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण की 15 टिप्स आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे. कारण की ह्या उन्हाळ्यामध्ये जर आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, तर ह्या 15 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आपली जी स्किन आहे तर उन्हापासून आपली प्रोटेक्शन मिळेल आणि आपली स्किन लॉंग टर्मसाठी ग्लोईंग हेल्दी राहू शकते. टिप्स नंबर 1, तर रोज डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन वापरा. कारण की तुम्हाला रोज डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन वापरायचं आहे, कारण की सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्याला सन डॅमेज होत असतं, पिगमेंटेशन वाढत असतं, आपली स्किन खराब होते. तर त्यासाठी आपल्याला डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन वापरायचं. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सनस्क्रीन वापरण्यासाठी SPF 30 किंवा SPF 50 असलेलं सनस्क्रीन वापरायचं आहे. तर सनस्क्रीन कसा वापरायचा आणि कसा घ्यायचा याच्यावर मी फुल व्हिडिओ बनवलाच आहे, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला सनस्क्रीन योग्य परफेक्ट स्क्रीनसाठी सनस्क्रीन कसा निवडायचा ह्याचं पण मी जे एक्सप्लेनेशन आहे ते पूर्ण दिलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता, त्याची लिंक मी वरती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. तर कारण की SPF मध्ये सन प्रोटेक्शन फॅक्टर असतं आणि PA हे आपला प्रोटेक्शन ग्रेड असतो. तर UVA आणि UVB रेजपासून आपल्या त्वचेला प्रोटेक्शन मिळतं. तर त्यासाठी डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन वापरणं फार गरजेचं आहे. तुम्ही घरात जरी असाल तर तरी पण तुम्ही डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन वापरा. तर त्यासाठी डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन जर वापरलं तर आपली स्किन लॉंग टर्मसाठी रिंकल फ्री, टॅन नाही होणार, रिंकल नाही होणार, पिगमेंटेशन वाढणार नाही. तर आपली स्किन नक्कीच हेल्दी राहू शकते. टिप्स नंबर 2, दिवसातून 2 वेळेस फेसवॉश करायचा आहे. कारण की घाम, धूळ याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते बंद होतात. त्यामुळे आपल्याला ब्लॅक हेड, व्हाईट हेड वाढते, टॅनिंग वाढते. तर त्याच्यामुळे आपल्याला दिवसभरात कमीत कमी 2 वेळेस चेहरा वॉश करायचा आहे. फेसवॉश करताना तुम्हाला माइल्ड फेसवॉश करायचा आहे. तुम्ही जेंटल क्लिन्झर त्यामध्ये वापरू शकता आणि दिवसातून 2 वेळा चेहरा वॉश केल्याने तुमची स्किन जी आहे ती क्लीन आणि फ्रेश राहील. टिप्स नंबर 3, दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्याला दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण शरीरामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, स्किन हायड्रेट राहते, स्किन हेल्दी राहते. त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये 7 ते 8 ग्लास पाणी प्यायचं. लिटरमध्ये जर बघितलं तर 1 ते 2 ते 3 लिटर तुम्हाला पाणी प्यायचंच आहे. तर पाणी पिण्यासाठी तुम्ही नॉर्मल वॉटर तर पिऊ शकता, पण तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता, वॉटरमेलन खाऊ शकता. म्हणजे ज्या पण फळांमध्ये जास्त वॉटर इंटेक असतो असे पण फळं तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकता. तर आपली स्किन नक्कीच हेल्दी आणि क्लीन राहू शकते. स्टेप नंबर 4, डेली बेसिसमध्ये टोनर वापरा. टोनर वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरचे जे पण ओपन पोर्स असतात ते टाईट होण्यास मदत होते. तर त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये टोनरचा यूज करायचा आहे. उन्हाळ्यासाठी तुमच्या स्किनसाठी तुम्हाला आणि ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल जे टोनर असतात त्यामध्ये तुम्ही गुलाबजल वापरू शकता आणि काकडीचे पण टोनर्स मिळतात. ते पण एकदम छान असतात, स्किनसाठी हायड्रेट करते स्किनला. तुम्ही काकडी टोनर पण वापरू शकता. दोघं टोनर तुमच्या स्किनसाठी थंडावा देतील आणि तुमची स्किन हेल्दी आणि क्लीन राहण्यास नक्कीच मदत होईल. त्याच्यामुळे डेली बेसिसमध्ये तुम्हाला टोनर यूज करायचंच आहे. टिप्स नंबर 5, आठवड्यातून 2 वेळास आपल्याला स्क्रब करायचं आहे. स्क्रब करताना आपल्याला एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे, माइल्ड स्क्रब करायचं आहे. कारण की आपल्या चेहऱ्यावरती जे डेड स्किन निघते, जे पण टॅन होतं, आपल्याला सन टॅन होतं उन्हापासून, तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला आठवड्यातून 2 वेळेस स्क्रबचा वापर करायचा आहे. स्क्रबमध्ये तुम्हाला माइल्ड स्क्रब वापरायचं आहे. स्क्रबमध्ये तुम्ही घरगुती पण स्क्रब वापरू शकता किंवा तुम्ही मार्केट बेस्ड जे प्रोडक्ट येतात त्याचं पण स्क्रब वापरू शकता. स्क्रब वापरल्याने चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघून जाईल आणि तुमची स्किन ब्राईट करण्यास नक्कीच मदत होईल. टिप्स नंबर 6,
स्कार्फ आणि कॅप वापरा. उन्हामध्ये तुम्ही जर डायरेक्ट जात असाल, तर तुमचं जर बाहेर जाणं असेल, तुम्ही ऑफिसला असाल, काही कामानिमित्ताने जर बाहेर जात असाल, तर डायरेक्ट उन्हामध्ये असं डायरेक्टली जाऊ नका. तर आपल्या पूर्ण बॉडीला कव्हर करा. छान स्कार्फ यूज करा, कॅप यूज करा, सनकोट यूज करा. असं पूर्ण बॉडीला कव्हर करून जा. कारण की उन्हाळ्यामध्ये जे सूर्याचे किरण असतात ते खूप प्रखर असतात. त्याच्यामुळे जे रेज असतात ते खूप हार्मफुल असतात आपल्या बॉडीसाठी, स्किनसाठी. तर बाहेर जाताना जाताना डायरेक्ट असं जाऊ नका. आपल्या बॉडीला छान कव्हर करा स्कार्फने आणि मगच जा. कारण की जे पण सूर्यकिरणाची किरण असेल ते थेट आपल्या बॉडीवर पडणार नाही आणि त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती डॅमेज होणार नाही. तर ह्या टिप्स ज्या आहेत ते तुम्हाला नक्की फॉलो करायच्या. अशा छोट्या छोट्या जर टिप्स तुम्ही जर फॉलो करत राहिले, तुमची स्किन खरंच लॉंग टर्मसाठी आणि ह्या उन्हाळ्यापासून सेफ आणि क्लीन राहू शकते. टिप्स नंबर 7. तर बहुतेकदा प्रश्न पडतो उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरायचा की नाही वापरायचा. पण उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरणं गरजेचंच आहे. कारण की आपण जरी आपल्याला घाम येत असेल, आपल्या चेहऱ्यावरती खूप ऑइल प्रोड्यूस होत असेल, तरी पण आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचंच आहे. तर मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही जेंटल जे मॉइश्चरायझर येतात, लाईट वेट जे मॉइश्चरायझर येतात, जेल बेस, ते तुम्हाला वापरायचं आहे. मॉइश्चरायझर वापरल्याने तुमची स्किन हेल्दी आणि हायड्रेट नक्कीच राहू शकते. तर नक्की मॉइश्चरायझर वापरा. स्किन टाईपनुसार तुम्ही जेल बेस जे मॉइश्चरायझर येतात ते वापरू शकता. टिप्स नंबर 8. आईस मसाज करा. आईस क्यूब घ्यायचा आहे आपल्याला आणि आईस क्यूबने आपल्या चेहऱ्यावरती छान कॉटनच्या फॅब्रिकमध्ये रॅप करून त्याचा आपल्याला मसाज करायचा आहे आईस क्यूबने. तर आईस क्यूबने मसाज केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला इन्स्टंट कूलिंग पण मिळते आणि आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते लार्ज होतात, तर ते मिनिमाइज करण्यास मदत होते. पोर्स आहेत ते लाईट करण्यास मदत होते, टाईट करण्यास मदत होते. आपली स्किन टाईट होते. स्किन टाईट झाली तर आपली स्किन नक्कीच हेल्दी दिसते. तर डेली बेसिसमध्ये तुम्ही सकाळीच मॉर्निंगला उठल्यानंतर आपल्याला छान आईस क्यूब घ्यायचा आहे. त्याच्याने आपल्या चेहऱ्यावरती 30 सेकंद छान मसाज करायचा आहे. असं डेली बेसिसमध्ये जर मसाज केला तर तुमची स्किन 100% ग्लोईंग आणि हायड्रेट राहण्यास नक्कीच मदत होईल आणि तुमचे जे पोर्स आहेत ते टाईट आणि लाईटनेस होण्यास मदत होईल. तर टिप्स नंबर 9. टिप्स नंबर जी 9 आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण की आपण उन्हाळ्यामध्ये डाएट आपल्याला खूप महत्त्वाचं असतो. आपण रोजच्या डेली बेसिसमध्ये म्हणजे हिवाळा, पावसाळा आपली बॉडी थोडी हे जास्त असते. आपल्या बॉडीचं डायजेशन करण्याची जी स्थिती असते ती जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला हिवाळ्यात आणि पावसात आपण जे पण काही अन्न खातो ते आपल्याला लवकर डायजेस्ट होतं, आपल्याला अपचन होत नाही. पण उन्हाळ्यामध्ये, कारण की उन्हाळ्यामध्ये बॉडीचं डिहायड्रेशन होत असतं. तुम्ही जर जड अन्न खाल्लं, जंक फूड खाल्लं तर बॉडीला पचण्यासाठी ते जड असतं. तर उन्हाळ्यामध्ये नेहमी आपण सांगत असतो की हलका डाएट घ्या, हलका डाएट घ्या. तर तोच आपल्याला फॉलो करायचा आहे. तर उन्हाळ्यामध्ये जंक फूड टाळा, जास्त स्पायसी जे पदार्थ असतात ते टाळा. एकदम हलका लाईट वेट जो आपला डाएट असतो तो फॉलो करा. तर असं फॉलो केल्याने तुमच्या शरीरात जे हायड्रेशन पण टिकून ठेवण्यास मदत होईल आणि तुम्हाला जास्त हेल्मिंग पण होणार नाही. तर अशा काही ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्याच आहे. टिप्स नंबर 10. फळे आणि फळभाज्या खायच्या आपल्याला. कारण की फळांमध्ये विटॅमिन्स असतात. म्हणजे 114 प्रकारचे बॅलन्स न्यूट्रिशन असतात. ते आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यास नक्कीच मदत करते. तर ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला फळे आणि फळभाज्या खायच्या. कारण की आपल्या स्किनसाठी फळ आणि विटॅमिनची खूप गरज असते, मिनरलची खूप गरज असते. कारण की जे पण फ्रुट्स होतात त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स 114 प्रकारचे बॅलन्स न्यूट्रिशन असतात. त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये एक तरी फळ खायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलं पण एक फळ खाऊ शकता. पण आपल्याला सीझनरी जे फळ येतात ते खाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता, त्यामध्ये काकडी खाऊ शकता, टरबूज खाऊ शकता. टरबूजमध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असतं तरी आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यास नक्कीच मदत होते, आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन होत नाही. तर अशा काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच जर फॉलो केल्या तर तुमच्या स्किनला या उन्हाळ्यापासून किंवा डेली बेसिस म्हणजे असं जर फॉलो केलं, म्हणजे उन्हाळ्यामध्येच नाही, तुम्ही कायम पण जे हे डाएट जर फॉलो करताल तुमची स्किन 100% कायम हेल्दी राहू शकते. टिप्स नंबर 11. तर तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेस फेस पॅक यूज करायचा आहे. कूलिंग फेस पॅक जे येतात किंवा स्मूथिंग जे फेस पॅक येतात ते वापरायचे. त्यामध्ये मग तुम्ही आपले घरगुती जे फेस पॅक येतात ते पण तुम्ही यूज करू शकता. मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सनटॅनसाठी घरगुती जे फेस पॅक आहे ते तुम्हाला शेअर केलेलेच आहे. पण असं केल्याने तुमची स्किन जी आहे ते क्लीन पण राहते आणि आपली स्किन हायड्रेट राहते, फ्रेश राहते, ब्राईटन करण्यास मदत करते. तर आपल्याला आपल्या स्किनसाठी एकदम हायड्रेशन पण फार गरजेचं आहे, कूलिंग फार गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये. तर ते पण आपलं स्मूथिंग फेस पॅक मिळतात किंवा जे पण आपल्या चेहऱ्याला किंवा स्किनला हायड्रेट करते, थंडावा देते, कूलिंग देते, असे फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेस वापरायचे. तुम्ही स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो पण पॅक सूट होत असेल तो यूज करा.
टिप्स नंबर 12, उन्हाळ्यामध्ये एकदम लाईटवेट आणि मिनिमल मेकअप करा. एकदम सिंपल मेकअप करा. कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येत असतं. घाम येत असल्या कारणाने आपल्या चेहऱ्यावरती ऑइल प्रोड्यूस होतं आणि आपला जो मेकअप आहे तो पॅची दिसतो, केकी दिसतो, एकदम डल दिसतो. तर उन्हाळ्यामध्ये एकदम लाईटवेट जर मेकअप केला तर आपल्या चेहऱ्यावरती जो घाम येतो त्याच्याने आपला मेकअप खराब होणार नाही आणि आपली स्किन पण खराब होणार नाही. कारण की उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते ओपन होतात, जास्त लार्ज होतात. कारण की आपल्याला घाम येत असतो, धूळ येत असते, त्याच्यामुळे आपल्याला स्वेटिंग होत असतं. त्याच्यामुळे आपला जो मेकअप आहे तो 100% खराबच होतो. त्यामुळे एकदम मिनिमल आणि नॅचरल मेकअप करण्यास उन्हाळ्यामध्ये टिप्स नंबर 13, तर घाम आल्यानंतर लगेच चेहरा स्वच्छ करा, क्लीन करा. कारण की चेहऱ्यावर जास्त वेळ जर घाम राहिला तर त्या घामापासून आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्स वाढतात आणि आपला चेहरा खराब होतो. त्यामुळे आपल्याला घाम जर आला तर लगेच आपल्याला पुसून घ्यायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. आपला चेहरा जो आहे तो क्लीन ठेवायचा आहे. जेव्हाही तुम्हाला घाम येईल त्यावेळेस तुम्ही इन्स्टंट क्लीन करू शकता. क्लिनिंग करण्यासाठी तुम्ही ब्लोटिंग जे पेपर्स येतात ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता किंवा आपल्या नॉर्मल स्कार्फने, रुमालाने, हँडकीजने तुम्ही छान लगेच आपला जो घाम आहे तो क्लीन करू शकता. टिप्स नंबर 14, खूप इम्पॉर्टंट टिप आहे, बोनस टिप आहे. उन्हाळ्यामध्ये ॲलोवेरा जेल यूज करा. ॲलोवेरा जेल यूज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकदम छान कूलिंग जाणवेल. तुमची स्किनची जे स्किन आहे ती टाईटनिंग होण्यास मदत होईल. तुमचे पिगमेंटेशन आहे ते लाईटन होण्यास मदत होईल. ॲलोवेरा जेलचे खूप असे सारे फायदे आहेत. तुम्ही डेली बेसिसमध्ये तुम्ही जेल बेस मॉइश्चरायझर लावण्याऐवजी पण तुम्ही जर ॲलोवेरा जेल वापरलं तुमची स्किनला, ॲलोवेरा जेलचं हायड्रेशनचं पण काम होईल, कूलिंगचं पण काम होईल. तुमच्या स्किनचे पोर्स पण टाईट होतील. म्हणजे बरेच जे सोल्युशन आहे त्याच्यावर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता. तर ॲलोवेरा जेल डेली बेसिसमध्ये तुम्हाला मॉर्निंगला आणि नाईटला दोघं वेळेस छान आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. असं केल्यानंतर तुमची स्किन जी आहे ती क्लीन आणि हेल्दी आणि ब्राईटनेस होण्यास नक्कीच मदत होईल. टिप्स नंबर 15, शेवटची टिप आहे आणि एकदम बेस्ट आणि हेल्दी टिप सांगते तुम्हाला. रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्किन केअर फॉलो करायचे. स्किन केअरमध्ये तुम्ही CTM फॉलो करू शकता. असं केल्यानंतर तुमची स्किन जी आहे लाँग टर्मसाठी हेल्दी राहू शकते, क्लीन होऊ शकते. रात्री स्किन केअर करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमची स्किन खूप लाँग टर्मसाठी जर छान हेल्दी बघायची असेल, क्लीन बघायची असेल, पिंपल फ्री बघायची असेल, तुम्हाला जर हेल्दी स्किन पाहिजे असेल तर तुम्हाला डेली बेसिसमध्ये रात्री नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही CTM फॉलो करा. क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि टोनर जरी फॉलो केलं तरी पण तुम्हाला छान रिझल्ट मिळतील त्यामध्ये. कारण की आपल्याला रात्री जे आहे आपल्या स्किनला रिपेअर होण्याला टाईम मिळतो. कारण की आपण 7 ते 8 तास झोप घेतो तर आपली बॉडी रेस्ट होते. रेस्ट झाल्यानंतर आपल्या स्किनला, बॉडीला रिपेअर होण्यासाठी मदत होते. आपण जे पण स्किन केअर फॉलो करतो ना त्याचा 100% रात्री रिझल्ट मिळत असतो. तर रात्री स्किन केअर तुम्हाला करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे, नेसेसरी आहे. तुम्ही 100% रात्री स्किन केअर फॉलो करा आणि तुमची छान हेल्दी, क्लीन, ब्राईटनेस स्किन नक्कीच मिळवा. तर रात्रीचं स्किन केअर अजिबात स्किप करू नका. कारण की टिप आहे, खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे. तुम्ही डेली बेसिसमध्ये कुठल्याही गोष्टी नाही फॉलो केल्या तरी चालतील, पण रात्रीचं जे नाईट स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो कराच म्हणजे करा. कारण की तुम्ही जर रात्रीचं नाईट स्किन केअर रुटीन जर फॉलो केलं तुमची स्किन 100% तुम्हाला ग्लोईंग होईल, ब्राईटनिंग होईल, फ्रेश राहील, क्लीन राहील. तुमचे म्हणजे बरेच प्रॉब्लेम आपलं जे स्किन केअर रुटीनमध्ये असतात ते फॉलो करतात. त्याच्यामध्ये तुम्ही सिरम वापरू शकता. म्हणजे एजिंगनुसार तुम्हाला वाटत असेल, तुम्ही जर 30च्या पुढं जर असाल तर तुम्ही रात्री सिरम वापरा आणि तुम्ही जर 30च्या आतमध्ये असाल तर तुम्ही नाईट क्रीम पण वापरू शकता त्यामध्ये. असे बरेच आहेत स्किन केअर रुटीनमध्ये एजनुसार. तुमच्या स्किनला जे पण सुटेबल होत असेल ते तुम्ही यूज करा. तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा ह्या उन्हाळ्यामध्ये आणि ह्या 15 टिप्स फॉलो करून आपली स्किन आहे उन्हाळ्यापासून समर म्हणजे या सनटॅनपासून, पिंपल्सपासून, पिगमेंटेशनपासून सेफ आणि क्लीन राहू शकते. तर आज आपण ह्या 15 टिप्स बघितल्या. तर तुम्हाला ह्या टिप्स जर युजफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की असेच इम्पॉर्टंट टिप्स मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. कारण की मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मी दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री 8 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही जे आहेत ते पाहत राहा आणि ह्या 15 टिप्स नक्की फॉलो करा. कारण की ह्या 15 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या एकदम सिंपल इझी टिप आहे. खूप कमी वेळ लागतो आणि खूप इझी टिप्स आहे. जर ह्या फॉलो केल्या तर तुमची स्किन ह्या उन्हाळ्यामध्येच नाही तर तुमची स्किन लॉंग टर्मसाठी फ्रेश राहू शकते. तुम्ही पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात कुठल्याही ऋतूमध्ये ह्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करू शकता. तर अशा ह्या टिप्स फॉलो केल्याने तुम्हाला तुमची स्किन नक्कीच चांगली, हेल्दी आणि क्लीन राहू शकते. तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर धन्यवाद.